मुंबईतून एक बातमी समोर येते। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या परप्रांतीय चालकांना मराठी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा हा त्यामागचा उद्देश आहे। मात्र निर्णय झाल्यानंतर खरंच रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकली का, प्रशिक्षण किती जणांनी घेतलं आणि मुंबईच्या रस्त्यावर मराठीचा वापर किती होतोय याचा रियालिटी चेक पाहूया। सध्या वांद्रे पूर्वच्या इथे आहे आणि या सगळ्या रिक्षा इथे लागलेल्या आहे, रिक्षाची लाईन आहे आणि हे सगळे रिक्षा चालक इथे आहे। मराठी येते? नाही भाई, नाही शिकलाच नाही। नहीं। तुम्हाला सरकारने 3 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता तरी तुम्ही शिकलेला नाही का? म्हणजे मैं अभी अपने को इतना है नहीं, अपने पर पूरी जिम्मेदारी है, तो अभी मैं घर में कमाने वाला अकेला ही हूँ। बराबर नहीं। मग आता इथून पुढे सरकारने कारवाई करणार असं सांगितलंय। तुमचं लायसन्स सस्पेंड होऊ शकतं किंवा तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते। मग तेव्हा तुम्ही काय करणार? क्या करेंगे, सरकार के आगे अपन थोड़ी ना आगे आ सकते उसको। तुम्हाला येतं? मला येते मराठी। कशा पद्धतीने तुम्ही आता इथून पुढे ग्राहकांशी, तुमच्याकडे येणारे जे काही ग्राहक असतील त्यांच्याशी संवाद साधणार आहात? आम्ही कसं, आम्हाला जसं बोलणार मराठीमध्ये बोलणार तर आम्ही त्यांच्याशी मराठी बोलणार, हिंदीमध्ये बोलणार तर आम्ही हिंदीमध्ये बोलणार। आपण एक डेमो करूया। एक थोडक्यात समजा मी तुमचा ग्राहक आहे आणि मी मराठीत तुमच्याशी बोलतो, मला इथून सांताक्रूज स्थानकात जायचंय। तर मी बोलणार ना, हा जाणार म्हणून बोलणार। जाणार म्हणून हो, भाडं वगैरे जे असणार मीटर प्रमाणे आपण जाणार। हो। तुम्हाला येतं मराठी? नाही। मराठी समजतं? थोडा कुछ बात है। मग तुम्ही गेलेलात या प्रशिक्षण केंद्रात जिथे क्लासेस, जिथे शिकवलं जातं, मी मराठी बोलतो ते कळतं? जैसा आप बता रहे हैं, जिस सिखाने के लिए कहीं गया है क्या, क्लास गया? यहाँ पे तो कोई क्लास के लिए आया ही नहीं, कोई भी नहीं आया। खाली मोबाइल पे देखने, बस यहाँ चालू वहाँ चला, उस जगह पे जाओ, कोई क्लास नहीं, कोई नहीं बता रहा है क्या नहीं। अभी हमको थोड़ा वक्त आता, हमारे बाइक उठे जाना, कैसा ना आए, मौसी आला निर्ना बसा, इतने जाना उतन जाना, थोड़ा वक्त समझ में आता है। मराठी येतंय? नहीं नहीं, मराठी नाही समझता है समजतं, बस। बोलता येत नाही। नहीं, कधी शिकणार? कारवाई कब झाल्यावर? सीखेंगे? क्या करेंगे अभी तो रोजी रोटी अपना वो देखेंगे क्या, मतलब वहाँ मुद्दा असा आहे, जर तुम्ही बोललाच नाहीत तर तुमची रोजीरोटी अशी जाणार। पहले अभी पेड़ भी तो देखना है ना। काका, 15 तारीख शेवटची होती, 15 तारीख संपलेली शेवटची मराठी शिकण्यासाठी। मराठी शिकलात का? हो सर, प्रशिक्षण केंद्रात जात होतात, काय 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 शिकलात तुम्ही तिथे? मी ड्रायव्हिंग मध्ये सब समझ लिए। हाँ, इजवी कड़ी, दावी कड़े, सरळ जा, ब्रिजच्या खालून जा, ब्रिजच्या ऊपर जा, सगळे मराठीमध्ये शिकले। काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही प्रश्न करा, आम्ही उत्तर मी प्रश्नच करतो। हो करा सगळ्यांकडे येतोय, सगळे करेन ना। तुम्ही प्रश्न करा, आम्ही उत्तर करतो। काय पाहिजे तुम्हाला सांगा। पाच वाक्य तुम्ही मराठी। आमची चुकी काय आहे ती सांगा। ते एकनाथ शिंदे साहेब पण रिक्षा चालवते होते, तेजे पण मराठी शिकले होते। निवांत बसले। मैं नाही शिकलात? नहीं सीख रहा, मैं का नाही शिकलात? समझता हूँ, सब समझ लेता हूँ, लेकिन बोलने को नहीं जमता। किती वर्ष तुम्ही मुंबईत आहात? अरे हमको 50 बरस हो गया बम्बई में यार, जब तक आप पैदा नहीं हुए होंगे तब तक। मग 50 वर्ष तुम्ही इथे टॅक्सी किती वर्ष चालवता मुंबईत? 40 वर्ष। 40 वर्ष। मग 40 वर्षात तुम्हाला महाराष्ट्राची, मुंबईची मराठी भाषा आली नाही? सगळे समजते बाबा, सगळे बोलायला का नाही? बोलायला काय नाही, प्रॉब्लेम झाला? काय जरूरत नाही झाले। आणि मी मराठीत बोलताना तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे, नाही तर परमिट रद्द होईल असं परिवहन मंत्री सांगतायत। मग परमिट रद्द झालं काय करणार? अरे मी रद्द झाले परमिट। तुम्ही? हा, मी 60 बरस झाले, मी खुद स्वयं रद्द झाले परमिट। अजून काय करणार? मी तुम्हाला काय सांगतोय, मराठी ही सगळ्यांना आलीच पाहिजे, बरोबर आहे? ईपी वाला असू दे काय, त्यांना 50 वर्ष झाले, ते 50 वर्षामध्ये एक पण मराठी भाषा शिकलेली नाही, बरोबर आहे? आता हे किती वर्ष, याचं पण किती वय असेल? आता बघा ना, पूर्ण वयाचे म्हातारे झालेत आहे, तर त्यांना पण थोडंफार तरी आलं पाहिजे होतं ना। आम्ही काय महाराष्ट्राला सोडून नाही जाणार? हा, नाही ना। हो ना, येते ना, येते ना। स्वतःचं घर घेतलं मुंबईमध्ये, मग तुम्ही मराठी काय बोलू शकत नाही सर? अहो, त्यांना महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष राहिले, बरोबर आहे? तुमचं उद्या लायसन रद्द झालं, तुमचं हे रद्द झालं, पण ना भाऊ, आम्ही भीक मागून खाणार, बस भीक मागून खाणार। 15 तारीख शेवटची आहे, 3 महिने दिले होते, 17 तारखेपासून कारवाई करणार।
परमिट रद्द, मराठी नाही आलं तर पूरी बम्बई से रिक्शा ही हटा देना चाहिए। हटवून दिलं पाहिजे, हाँ, पूरा हटा देना चाहिए। रिक्शा टॅक्सी कुल को हटा देना चाहिए। मराठी आलं पाहिजे, हा आलं पाहिजे मराठी, बोललंच पाहिजे ना. बोललंच पाहिजे. आपली मराठी भाषा तीच आहे ना. काही जण म्हणतात बोलणार नाही, आम्हाला गरज. असं काही नाही, सगळं मराठी यायला. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी येणं गरजेचं आहे. काय काय शिकवलं त्या क्लासमध्ये तुम्हाला? प्रवासी येतो तो काय बोलणार तुम्ही? हा हो या बसा. प्रवासी अगर सांगतो की माझे पुढे एका व्यक्तीला घ्यायचं तिकडे थांबा, तो थांबायचं. प्रवासी कलिनाला जायचे तो तिकडे आपण बोलायचं काय बोलणार की आपण पोहोचलो. नाही जाणार तो सीएनजी कमी आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पुरेशी नाही, या मला जेवायला घरी जायचे आहे. आपलं काय मत नाही, शिकले तर चांगलेच आहे तुम्ही शिकवलं का? ना. आम्ही कशा सोबत राहतात का? यांना शिकवलं मग आमच्यावर भारी पडतील. मग शिकलात मराठी? हो हो साहब, परीक्षा दिली? दिल्ली. किती मार्क पडले? हाँ? किती मार्क पडले? मार्क नहीं समझ आया. 3 महीना हो गया, 15 तारीख लास्ट है, 17 तारीख से कार्रवाई होगी, परमिट रद्द होगा. लेकिन दिमाग पर चढ़ नहीं रहा है. चढ़ नहीं रहा. सही बात पड़ है. उम्र नहीं है ना हम लोग का. उम्र नहीं, उम्र नहीं, सीखने का पढ़ने का उम्र है. आप बताओ जरा. तो सीखना चाहिए. सीखते हैं लेकिन दिमाग पर सीखते हैं, थोड़ा याद रहता है फिर भूल जाता है. हा मराठी यायला हवी तर. काय बोलत नाही मग काही जण नाही म्हणतात. नाही मराठी यायलाच पाहिजे. आता काय मुंबईत नाही बरोबर आहे. हा भैयाना पाठवूनच द्यायचं. सह्याद्रीच्या कुशीत जन्मली, संतांच्या ओठी फुलली, मराठी आमुची माय बोली मना मनात रुजली. मुंबईच्या या मायानगरीत शब्द तिचे घुमू दे, मराठी शिकून मराठी बोलून आपुलकीचा सेतू बांधून दे. मुंबईत भाषा वेगळी असली तरी प्रवास एकच आहे आणि त्या प्रवासात संवाद महत्वाचा आहे. सरकारने मराठी प्रशिक्षणाचा निर्णय घेतलाय. आता हे प्रशिक्षण किती चालकापर्यंत पोहोचलंय आणि त्यातून चालकांच्या बोलण्याचे किती मराठी येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण बातमीसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी सुरेश सावंत याने आणि त्याच्यासोबत मी धनंजय दळवी, पुढारी वृत्तवाहिनीसाठी मुंबईहून.